झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि ती म्हणजे राज्यात सक्षम लोकायुक्ताच्या निर्माणासाठी राज्यव्यापी दौरा करणाऱ्या अण्णांनी उद्याचा नंदुरबारचा नियोजित दौरा आता रद्द केलाय। अण्णांना थकवा जाणवू लागल्यानं त्यांनी नंदुरबारला न जाण्याचा निर्णय घेतलाय। अण्णा उद्या वैद्यकीय तपासणीसाठी नाशिकला जाणार आहेत। यावेळेसची ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यात सक्षम लोकायुक्ताच्या निर्माणासाठी राज्यव्यापी दौरा करणाऱ्या अण्णांनी उद्याचा नंदुरबारचा दौरा रद्द केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून। प्रशांत, अण्णांना थकवा जाणवू लागल्यानं नंदुरबारला न जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। एकूणच थोडी अधिक माहिती द्या याविषयी। अमृतला काल त्यांचं म्हणजे जो लोकायुक्तासाठी जो दौरा चाललेला आहे त्यांचा, त्या संदर्भात गेल्या 2-3 दिवसांपासून त्यांना अण्णांचं सततच्या प्रवासामुळे त्यांना अस्वस्थता जाणवायला लागली होती आणि त्यांचं प्रकृती साथ देत नसल्याने, थकवा आल्यामुळे सततच्या प्रवासामुळे गेल्या 2-3 दिवसांपासून नंदुरबारच्या दौऱ्याविषयी साशंकता निर्माण झाली होती आणि त्यांची अण्णांची जी टीम आहे ती या दौऱ्याच्या मध्ये कुठे त्यांची वैद्यकीय तपासणी करता येईल याची चाचपणी करत होती आणि 23 तारीख ही नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये 23 तारीख ही वैद्यकीय चाचण्यांसाठी देण्यात आली अण्णांना आणि त्यामुळे त्यांचा जो उद्याचा हा दौरा होता हा रद्द करण्यात आलेला आहे आणि ते उद्या सकाळी धुळ्याहून निघून सरळ नाशिकला जाणार आहेत आणि तिथे त्यांच्या वैद्यकीय चाचण्या होऊन त्यांच्यावर पुढे उपचार केला जाणार असल्याची माहिती मिळते। निश्चित धन्यवाद प्रशांत, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी। उद्या अण्णांच्या वैद्यकीय चाचण्या होणार आहे, त्यामुळे त्यांचा नियोजित जो नंदुरबारचा दौरा आहे तो आता रद्द करण्यात आला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।